गणपती नमः. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. अंगारकी संकष्टी चतुर्थी. उपवास नाही केला तरीही चालेल, पण संध्याकाळी मुलांसाठी इथे लावा एक दिवा. सर्व दोष, संकटे, विघ्न दूर होतील. अभ्यासात प्रगती, नोकरीत खूप यश मिळेल. मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जावो हेच मी गणेशाच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, उद्या अंगारक संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचे महत्त्व हे देखील वेगवेगळे असते. जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवार येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. पवित्र वैशाख महिना सुरू आहे आणि संकष्टी चतुर्थी ही श्री गणेशाला समर्पित असते. श्री गणेश हे भगवान महादेवांचे अतिशय लाडके पुत्र आहेत आणि तब्बल 21 वर्षानंतर पहिल्यांदाच वैशाख महिन्यामध्ये अंगारकी योग हा निर्माण झालेला आहे. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व दिले जातं. हा दिवस मंगळवार आणि चतुर्थी या दोन्ही शुभ गोष्टींचा संयम आहे. या दिवशी उपवास करून श्री गणेशाची पूजा केली जाते. यामुळे सर्व संकट दूर होतात व बुद्धी, ज्ञान, समृद्धी प्राप्त होत असते. अंगारकी संकष्टी चतुर्थी भगवान गणेशाला समर्पित असलेला दिवस असल्यामुळे या दिवशी व्रत केले तर आपल्या जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतात. मंगळवारी येणारी चतुर्थी अधिकच शुभ मानली जाते, त्यामुळे तिथे धार्मिक महत्त्व हे खूप जास्त असते. संकष्टी या शब्दाचा अर्थ संकटातून मुक्त असा होतो. त्यामुळे जीवनातील समस्या कमी होतात आणि प्रत्येक संकटातून मुक्ती मिळत असते. या अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बीजप्रिया या बाप्पाच्या स्वरूपाची पूजा जी आहे तर ती केली जाते. त्या दिवशी गणपती बाप्पा भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी स्वतः पृथ्वीवरती येतात. त्यामुळे वातावरणामध्ये गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेमध्ये 1000 पटीने जास्त प्रमाणामध्ये जागृत असते. त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी या दिवशी व्रतासोबतच श्री गणेशाच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय देखील केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी इथे लावा एक दिवा. मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रगती, नोकरीत भरभरून यश मिळेल. मुलांची प्रत्येक इच्छा, मनोकामना ही पूर्ण होईल. तर असा एक दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला मंगळवारी करायचा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर सकाळच्या वेळेमध्ये हा उपाय तुम्ही करणार असाल तर सकाळी 9:30च्या अगोदर हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करून उपाय करायचा आहे. आणि जर संध्याकाळी हा दिवा तुम्ही लावणार असाल तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. सकाळी आणि संध्याकाळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून आपली सकाळी देवघरामध्ये दिवा लावतो आणि संध्याकाळी सुद्धा लावतो आणि म्हणून या वेळेमध्ये हा उपाय जर केला तर या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते. प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी हा दिवा अंगारकी संकष्टी चतुर्थीला लावायचा आहे. तुमची मुलं कितीही लहानातील लहान असेल किंवा मोठ्यातील मोठी असेल तर सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. मुलं आणि मुले या दोघांसाठी हा उपाय करता येणार आहे. गणपती बाप्पांना सुद्धा बुद्धी, समृद्धी आणि यशाचे प्रतीक मानले जाते. तो विघ्नहर्ता म्हणून पूजला जातो. म्हणून कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यापूर्वी त्यांची पूजा केली जाते. गणेश हा शिव आणि पार्वतीचा पुत्र असून तो 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती मानला जातो. या दिवशी आपण काही उपाय जर केले तर या उपायामुळे गणपती बाप्पा आपल्या जीवनातील अडथळे दूर करतात. गणपती बाप्पांना संकट, अडथळे दूर करणारे देवता सोबतच बुद्धी आणि ज्ञानाची देखील देवता मानले जाते. सर्व देवतांमध्ये ते अतिशय हुशार दैवत आहेत. म्हणून आपल्या मुलांना देखील अशीच बुद्धी प्राप्ती व्हावी, त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी म्हणून हा उपाय आपण करणार आहोत. प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते. आपल्या मुलांनी खूप शिकावं, त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, ते कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा यासाठी आई वडील भरपूर प्रयत्न करत असतात. परंतु प्रयत्नासोबतच जर आपण काही विशेष तिथीवरती उपाय जर केले तर त्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळत असते आणि मुलांची प्रगती होत असते. खास मुलांसाठी केलं जातं. या दिवशी आईने व्रत केलं तर त्याचं फळ हे तिच्या मुलाबाळांना प्राप्त होत असतं. जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल, सतत किरकिर करत असेल, नजरबाधा होत असेल तर
हा दिवा तुम्ही नक्की लावा. हा दिवा तर तुम्ही मुलांसाठी लावला तर मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा या दिव्यासारख्याच लख प्रकाश येईल. तसेच तुमची मोठी मुलं असेल, शिक्षण घेत असेल, त्यांचा शिक्षणामध्ये मन लागत नसेल, त्यांना अभ्यास करावासा वाटत नसेल किंवा तुमची मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नसेल, सतत मुलं विसरत असतील, तर हा दिवा तुम्ही आवर्जून लावा. दिवाला ज्ञानाची व प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा ती जागा प्रकाशित होत असते आणि हाच दिवा जर आपण मुलांसाठी लावला तर मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा लख प्रकाश येतो. त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या अडचणी सुरू आहेत तर त्या संपूर्णपणे नष्ट होतात. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या अंगारकी संकष्टी चतुर्थीला सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाने थोडं थोडं पंचामृत टाकायचं आहे आणि या पाण्याने स्नान करायचं आहे. यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना तुम्हाला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे किंवा ऐकायचं आहे आणि हे अभिषेक केलेले पाणी जे आहे तर ते मुलांना तुम्हाला तीर्थ म्हणून प्यायचं आहे. यामुळे मुलांची बुद्धी जी आहे तर ती तल्लख होते. मुलं जो काही अभ्यास करतात तर त्यांच्या लक्षात राहतं. मुलं पटकन गोष्टी ज्या आहेत त्या विसरत नाही. यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदीची फूल, गूळ, खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा सायंकाळी केला तरी सुद्धा चालेल. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. कुठेही तुटलेली अशी नसावी. चांगली एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचे तेल तुमच्याकडे नसेल तर मग जे तेल आहे ते घालायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची. पिवळी मोहरी नसेल तर काळी मिरी मोहरी टाकली तरी सुद्धा चालेल. यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला हळद, कुंकू, तूप मिक्स करून एक स्वस्तिक काढायचा आहे. त्या स्वस्तिकवरती हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे. यानंतर हा दिवा आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पासमोर ठेवायचा आहे आणि प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला अखंड काळे मिरी जे असतात तर ते टाकायचे आहेत आणि 5 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत. भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर टाकायचा आहे आणि जी तुम्ही भात लावणार आहात ती सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावून लाल पिवळी करून घ्यायची आहे. त्यानंतर दुहेरी कापसाची वात त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत. धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला 11 वेळा गणपती अथर्व शीर्षमचे पठण करायचं आहे आणि 1 वेळा गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला 11 वेळा गणपती अथर्व शीर्ष पठण करणे शक्य नसेल तर एकदा केलं तरी सुद्धा चालेल. यानंतर ओम गण गणपती नमः या मंत्राचा तुम्हाला 16 वेळा जप करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून मुलांची प्रगती होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. आता हा दिवा तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीला लावल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू 21 दिवस हा दिवा तुम्हाला मुलांसाठी लावायचा आहे. 21 तुम्हाला जे दिव्यामध्ये काळे मिरे आहे तर ते बदलायचे आहे. एक डब्बी घ्या. डब्बीमध्ये हे काळे मिरे जे आहेत तर ते तुम्ही दिव्यातले काढून त्यामध्ये ठेवायचे आहेत. वाती ज्या आहेत तर त्यासुद्धा बदलायच्या आहेत. तसेच कापूर वड्या ज्या असणार आहेत तर त्या जाळून जातील, त्या वितळतील किंवा तशीच राहिली तर तसेच ठेवायच्या आहेत. त्या बदलण्याची गरज नाही. फक्त दिव्याची वात आणि तेल दररोज बदलायचे आहे. नवीन काळे मिरे, नवीन 2 वाती आहेत तर त्यात म्हणजे दुहेरी वात जे आहे ते लावून तुम्हाला दिवा आपल्या मुलांसाठी आपल्या देवघरामध्ये लावायचं आहे आणि ही जी सेवा मी तुम्हाला सांगितली ती सेवासुद्धा तुम्हाला करायची आहे. कंटिन्यू 21 दिवस हा उपाय करून झाल्यानंतर 22व्या दिवशी तुम्ही जे काही काळे मिरे साचून ठेवलेले आहेत, वाती आहेत तर त्या तुम्हाला एका भांड्यामध्ये कापूर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जाळून टाकायचे आहेत आणि हा दिवा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. फक्त एवढा एक उपाय तुम्ही या अंगारकी चतुर्थीपासून आपल्या मुलांसाठी करून पहा. 100% याचं फळ आहे तर तुम्हाला प्राप्त होईल. मुलामध्ये तुम्हाला खूप चांगले बदल जे आहेत तर जाणवतील. आता तुम्ही हा उपाय सुरू केला, 2 दिवस पूर्ण झाले. 3ऱ्या दिवशी जर स्त्रियांना मासिक धर्म आला आणि तुम्हाला बाहेरगावी जाण्याची वेळ आली तर अशावेळी तो उपाय तुम्हाला करता येणार नाही. हा उपाय तुम्ही स्वतःच्या घरामध्ये करायचा आहे. त्यामुळे जर तुम्हाला काही अडचणी आली 3 दिवस 4 दिवस तर ते दिवस सोडून द्यायचे आहेत आणि पुन्हा हा उपाय जो आहे तर तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे. म्हणजे 2 दिवस पूर्ण झाले मग 3रा दिवस पकडून तुम्हाला 21 दिवस ही सेवा करायची आहे. खूप प्रभावी ही सेवा आहे. ज्या पण घरामध्ये मुलांसाठी ही सेवा किंवा हा उपाय केला जाईल त्या घरातील मुलांची भरभरून प्रगती होईल. आत्ता तुमच्या घरामध्ये 2 मुलं असेल मग 2 मुलांसाठी तुम्हाला 2 दिवे लावायचे आहेत. 1 मुलगा असेल तर एका मुलासाठी 1 दिवा लावायचा आहे आणि 1 मुलगा आणि 1 मुलगी असेल तरीसुद्धा तुम्हाला 2 दिवे लावायचे आहेत. आता तुमची मुलं तर बाहेरगावी शिकायला असेल तर घरी आई वडीलसुद्धा आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकतात. अशा पद्धतीने तुम्हाला हा एक दिवा या अंगारकी संकष्टी चतुर्थीला प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी लावायचा आहे.
व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपती नमः टाईप करा. धन्यवाद.